गौतम साबळे साहेबांना आदर। ही व्यक्ती कार्य एवढं होतं की त्यांच्या कार्याबद्दल बोलणं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। समाजासाठी खूप काही नगरसेवक असताना विभागातील कामाबद्दल एवढ्या योजना त्यांनी आणल्या, लोकांसाठी नेहमी तत्पर, कधी पण अर्ध्या रात्री गोरगरीब आला तरी त्याची सेवा, त्याला मदत, सर्व कार्य ते करत होते। आपल्या समाजामध्ये त्यांची ऋणू, त्यांची आठवण ही नेहमीच राहणार आहे प्रत्येकाच्या हृदयात। त्यांच्या आत्मास ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्मास शांती लाभो। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भीमरत्न पॅंथर मनोजभाई संसारे यांच्या क्रांतिकारी विचारांना जय भीम। आज आपण इथे आपल्या समाजाचे लाडके नेते भीमरत्न पॅंथर गौतम भाऊ साबळे कार्याचा केलेला उल्लेख म्हणजे इथे असणारे 22 वर्ष जनतेचं काय होईल, या जनतेला कोण आधार देईल, या जनतेचा कोण वाली खाणार काय, असा या आमचा भीमरत्न पॅंथर, त्यांनी बौद्धगया असेल किंवा तीर्थक्षेत्र असतील, त्यांनी अशा आमचा हा भाऊ, आमचा हा पॅंथर इथे लढला, जगला, त्यांनी त्याचं नेतृत्व आमच्या भाऊनी इथं निर्माण केलं। आम्हाला ज्या ज्या वेळेस अडचण येईल आम्ही त्यावेळेस त्यांची संपर्क साधतो। आपल्या समाजामध्ये दुसरीकडे कुठे गेलं, दुसरा कोणता नेता किंवा दुसरा कोणता कार्यकर्ता गेला तर असं वाटतं की माझा शत्रू आलेला आहे। पण गौतम भाऊंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उपस्थित आहे सर्व बंधू भगिनी आणि आदरणीय मंच यांना माझा सस्नेह जय भीम। गौतम भाऊंना आपण सगळेच ओळखतो, कारण सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीच हजर राहणारी ही व्यक्ती होती। काही अनेक दिवसांपासून जर आपण पाहत असाल तर आंबेडकरी चळवळीचे छोटे छोटे कार्यकर्ते ज्यांनी स्वतःच्या ताकदीवरती स्वतःचे बालेकिल्ले जोपासण्याचं काम केलं आणि स्वतःचे बालेकिल्ले जोपासत असताना स्वतः ते कुठल्या ना कुठल्या मार्गातून कॉर्पोरेशनपर्यंत पोहोचण्याचं सर्वात मोठं जे त्यांच्यासाठी एक जी गोष्ट होती ती साध्य केली। आणि तेही कशासाठी तर आपल्या विभागामध्ये आपल्या माध्यमातून काही कामं व्हायला पाहिजेत। जुने बंधू गौतम भाऊ साबळे यांना निर्मिक परिवाराच्या वतीने निर्मिक बँक, निर्मिक ग्राहक सहकारी व्यक्त केलं ते खरोखर महत्वाचं। आपण सर्वांनी आदरांजलीसाठी सगळ्यांना आपण उभं राहूया। संखारा उपाद वयधा निरुज्जन्ति ते सगळ्यांनी सामुदायिक शेवटची वंदना। नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन भूतु ते जय मंगलं एतेन सच्च वज्रेन नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं साधु साधु साधु। साबळे यांना आपण सगळ्यांनी मदत करावी आणि त्यांना आता पुढे येऊ झाले जो लगेच इलेक्शन येईल त्यामध्ये सर्वांनी आपण मदत करून त्यांना जर आज खरोखर सर्वांनी चांगलं बोलला अतिशय उत्तम। आणि आपण जर फार खरोखर विचारवंत आहोत, चांगले क्रिएटिव्ह कार्य आपण करायला लागलो तर फार मोठा बदल आपण करू शकतो ते शक्य। आंबेडकरी चळवळीतील अत्यंत झुंजार कार्यकर्ता गौतम साबळे, कार्यसम्राट नगरसेवक आणि रिपब्लिकन पक्षाने पहिल्यांदा त्यांना नगरसेवक केलं। रिपब्लिकन पक्षाच्या या सगळ्या 2007च्या यशामध्ये गौतम साबळेचा सिंहाचा वाटा होता।
महानगरपालिकेमध्ये वॉटर डिपार्टमेंटमध्ये कामाला असतानाच आम्ही एकमताने निर्णय घेतला की गौतम साबळे त्यावेळेला आमच्या पक्षाचे वार्डाध्यक्ष होते आणि त्याच वेळेला मी त्यावेळेला मुंबई रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष होतो आणि आठवले साहेबांना आम्ही सांगितलं होतं की यावेळेला गौतम साबळेला आपण तिकीट द्यायचं आणि त्यामुळं गौतम साबळे जवळजवळ 3 वर्ष नोकरीला असतानाच काम करत होता. गौतम साबळे वॉटर डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं प्रत्येक त्याच्या वार्डामध्ये नळाचं कनेक्शन असो, स्वतः नळाचं कनेक्शन राहायचा, गटारामध्ये स्वतः प्रत्येकांच्या नागरिक सुविधा असतील, अडीअडचणी असतील, त्यामध्ये गौतम साबळेंनी त्या नोकरीत असतानाच जवळजवळ घराघरामध्ये संपर्क केला आणि ज्या वेळेला कॉर्पोरेशन महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर 1 महिना त्यांनी राजीनामा दिला आणि आपण त्याला तिकीट दिलं. प्रचंड मताधिक्याने गौतम साबळे त्यावेळेचे काँग्रेसचे प्रस्थापित नेते रवींद्र पवार यांचा पराभव करून प्रचंड मताने निवडून आले. असा हा गौतम साबळे आमचा हा लाडका कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या चळवळीतील अत्यंत लाडका कार्यकर्ता. रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत वादातून गौतमला थोडंसं काँग्रेस पक्षामध्ये जावं लागलं. हे जरी खरं जरी असलं तरी परंतु रिपब्लिकन पक्षावरील प्रेम, आठवले साहेबावरील प्रेम त्याचं कधीच कमी झालं नाही आणि बाबासाहेबांच्या विचाराचा तो कायम खांदा पायीक राहिला. तथागत भगवान गौतम बुद्ध विचारांचा कायम तो पायीक राहिला आणि त्यामुळंच आम्ही सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, मी स्वतः रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे ना, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण तर करतोच. आज गौतम साबळे साहेब यांच्या आम्ही जलदान विधी पुण्यनुमोदनाच्या कार्यक्रमाला आलेलो. शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निश्चितपणे दुःखाचं वातावरण होतं. गौतम साबळे सुरुवातीला बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचारी होते. एक कर्मचारी त्याच महानगरपालिकेमध्ये जिथे सेवा देत होता तिथला ट्रस्टी झाला आणि एक कर्मचारी ट्रस्टी झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कामाचा ठसा या वॉर्डमध्ये उमटवण्याचं काम केलं, गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कापासून जे वंचित अनेक वर्ष लोक होते त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. अशा गौतम साबळेच्या जाण्यामुळे निश्चितपणे इथे एक मोठे दुःखाचं वातावरण निर्माण झालेले, दुःखाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबियावरचं कोसळलाय पण पूर्ण त्या विभागावरती कोसळलाय. त्या दुःखाला कमी करण्यासाठी आम्ही निश्चितपणे ताकद त्यांची मिळावी यासाठी आज आम्ही खरं तर गौतम साबळे साहेब यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे. ते अजूनही खरं वाटत नाहीये की त्यांचं निधन झालंय एवढ्या कमी वयामध्ये. असं असताना कुठेतरी ते आहेत असा अनुभूती आम्हाला होते. कारण प्रत्येक ठिकाणी जिथे गरज असते सर्वसामान्यांना तिथे ते पोचलेले असतात आणि त्यांच्या ह्या कार्यातून सगळ्या लोकांच्या, सर्वसामान्यांमध्ये त्यांची स्मृती अजून पण आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे. जसं मी बोलली की आमच्या शाळेमध्ये मी स्वामी विवेकानंदमध्ये स्टाफ म्हणून होते. असं असताना ते वारंवार यायचे शाळेमध्ये. प्रिन्सिपलना भेटणं, विद्यार्थ्यांची फीस कमी करून घेणं, आर्थिक मदत करणं, ह्या द्वारे त्यांची जी समाजकार्य होतं ते अखंड चालू होतं. मी एवढंच म्हणेन की त्यांच्या कुटुंबियांवर तर खूप मोठा डोंगर आहे दुःखाचा, पण असं असताना त्यांनी हे कार्य नक्कीच मला असं वाटतं की चालू ठेवतील आणि समाजकार्य करायला पुढे मदत होईल. आणि एवढंच त्यांना मी आमचे शाखा क्रमांक 169 आणि मोरजकर कुटुंबियांतर्फे आदरांजली देते. गौतम साबळे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सहसा आपण फारच्या श्रद्धांजलीला जात नाही, परंतु गौतम साबळे एक अशी व्यक्ती होती की कोणताही नगरसेवक असतो तेव्हा आपल्या कुटुंबाला तो बाजूला ठेवून, मग तो दुसऱ्यांचं कार्य असेल, एखाद्याचं पोलीस स्टेशनचं काम असेल, हॉस्पिटलचं काम असेल, जी सगळी कामं आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून तो करत असतो. आणि गेल्या 15 वर्ष त्याच्या आधीपासून, बालपणापासून आपण त्यांना बघतो इकडे. आणि ह्याच टापूमध्ये म्हणजे काही लोकांच्या सहकार्याने त्यांनी एवढं मोठं प्रस्थ बनवलं आणि अनेक गोरगरीब लोक आहेत इकडे येऊन नेहमी संध्याकाळच्या वेळेला त्यांची गर्दी व्हायची आणि आपापली कामं ते घेऊन यायची. खरं तर जेव्हा त्यांची बातमी आली तेव्हा मनातून खूप दुःख झालं. जरी आमचे असे एवढे घनिष्ठ संबंध नव्हते, आमचं आदरयुक्त असं आमचे संबंध होते. प्रत्येक माझ्या घरच्या कार्यक्रमामध्ये, माझ्या पत्रिकेमध्ये पण त्यांचं नाव असेल त्यावेळेस मला वाटतं एक प्रमुख पाहुणा म्हणून. आणि छोटे मोठे कार्यक्रम असतील, हळद असेल किंवा अजून काही असतील, आमचं नेहमी कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी राहिलेले आहेत. मामांच्या माध्यमातून असतील, वैयक्तिक असतील. तर मला असं वाटतं की जेव्हा असा एक काम करणारा होतकरू असा एखादा नगरसेवक आपल्यातून जातो
त्या दिवशी सगळ्यांनी बघितलेलंच आहे की किती मोठा जनसागर या विभागातून निघाला आणि कशा पद्धतीने लोकांनी हळहळ व्यक्त केली. आणि खरी गोष्ट आहे की हे जे डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज कंट्रोल एवढ्या लवकर भरून येण्यासारखं नाही आहे. अनेक लोक जे आहेत त्यांची कामं जी आहेत ते आता कोण करणार याचा जो प्रश्न तो आहे तो नेहमी राहणारच आहे. शेवटी जो वाघ असतो तो वाघच असतो आणि याची जागा घेण्याकरता 15 वर्ष जो त्यांचा अनुभव होता आणि त्या ज्या माध्यमातून त्यांना प्रशासकीय अधिकारी असतील इतर काही प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा त्यांचा जो अनुभव असेल तो अनुभव येण्याकरता नवीन माणसाला तेवढाच वेळ लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात मोठं नुकसान जे आहे या प्रभागातील जे आसपासचे नागरिक आहेत त्यांचं झालेलं आहे आणि ते क्षती भरून खूप मला वाटत नाही की एवढ्या लवकर निघेल. आणि म्हणून मला वाटतं की ह्या विभागामध्ये चेंबूरमध्ये म्हणजे आपण बघितलं सगळं नातेवाईक म्हणून आहे, मी त्यांचा मेहून आहे. माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत ते आणि त्यांच्याच शिकवणीने मी कार्य करत होतो, त्यांच्याच पावलावर पाऊल घेऊन. त्यांची एक इच्छा होती आणि त्यांनी भरपूर मेहनत केली अशी की माझ्या बहिणीला नगरसेवक बनवायची सेकंड टर्म, आणि ती मेहनत करतच राहिले. ते मेहनत करता करता इवन की ते बेडवर पडले होते, बुद्ध गायचे टिकटी झाल्या होत्या. ते बोलले मला काही हो, माझ्या बहिणीला बोलले वंदना तू ही ट्रिप कॅन्सल नाही करायची, तू घेऊन जायची. लास्टपर्यंत ते कार्य करतच राहिले आणि मी याच्यानंतर मी माझ्या बहिणीच्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि इथले सर्व जेवढे पण कार्यकर्ते त्यांचे जेवढे घरदारच आहेत सर्व त्यांच्या पाठीशी राहतील. आणि आम्ही आता गौतम साबळेच्याच रूपात वंदना साबळेंना बघायचा प्रयत्न करू. मंत्री माजी आमदार माजी नगरसेवक यांनी श्रद्धांजली अर्पित केली. माजी नगरसेवक गौतम साबळे या ठिकाणी अर्पण करतो. महाराष्ट्राचे त्यांचं कार्य कवी गायक ज्यांचं फर्स्ट काव्य रूपामध्ये गौतम भाऊ साबळे यांना श्रद्धांजली अर्पण कार्य होतं. गोर गरीब जनतेमध्ये म्हणून विनंती करण्यात येते आपल्या विभागामध्ये गरिबांसाठी सर्वांसाठी धावणारा नेता हरपलेला आहे. राहुल शिंदे दुःख झालेलं आहे. या गोष्टीचं ते दुःखाची भरून काढू शकत नाही. आणि त्यांचे जे कार्य करोना या 10 वर्षामध्ये कार्य जे केलं आतापर्यंत कोणी केलेलं नाही. कारण ह्या वार्डमध्ये जे बोलतात ना समाजसेवा काय असते हे त्यांनी शिकवलेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्या विभागामध्ये एवढे समाजसेवक झालेले आहे की बघायला तुम्ही स्वतः बघता की एवढे समाजसेवक आज झालेले त्यांच्या या कार्यामुळं. कारण त्यांनी जे कार्य केले गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या हाल अपेष्टा जाणून घेतल्या, मदत असो अहोरात्र असू द्या त्यांनी लोकांसाठी मदत केलेली आहे. अशा या थोर माणसांना आमच्या आम आदमी पार्टीच्या वतीने तसेच ओमसाई जनसेवक चालीबट्ट्याची भावना श्रद्धांजली अर्पण करतो. हेच करतो. जय हिंद जय हुजूर. बंधू गौतम साबळेचा अशी व्यक्ती होती की त्या व्यक्तीचं कुठलाही म्हणजे पर्टिक्युलर समाजाशी असे व्यक्ती नाही. प्रत्येक हीच आणि एवढी समाजातील व्यक्तीशी प्रत्येक नेत्याशी प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याशी फार प्रेमपूर्ण संबंध होते. काही वेळा आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना बोलायचो अरे भाई यांनी आपल्या विरोधात काम केलं आणि तुम्ही त्यांना कसं हे करतायत, तर ते आम्हाला गप्प करायचे नाही. बघ आज इलेक्शन संपलं, सगळं संपलं. आज माझ्याकडे येणारा व्यक्ती हा माझा आहे. मी त्याच्याशी सौजन्याने प्रेमाने आणि माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढीच मदत करायला प्रत्येकाशी ते अत्यंत संवादपूर्ण प्रेमातील जिव्हाळ्याचे संबंध होते आणि असं नगरसेवक पुन्हा शक्य नाहीये. गौतम साबळे यांना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि गौतम साबळे यांच्याबद्दल सांगण्याचं म्हणजे गौतम साबळे जेव्हा नगरसेवक पदाच्या रेसमध्ये होतो तेव्हा मी तालुका अध्यक्ष होतो, कुर्ला तालुका अध्यक्ष. गौतम साबळे हा हुतकुरू आणि हुशार एकदम कार्यकर्ता होता. BMC मध्ये कामाला होता, बाळगरुड आणि ते कामाला होते. पण आठवले साहेबांनी तिकीट द्यायचं का नाही द्यायचं हे गौतम सोनवणे आणि बाळगरुड आणि प्रकाश भोसले यांच्यावर सोपवलं होतं. आणि तेव्हा मी स्वतः त्यांच्या गाडीमध्ये आम्ही चर्चा झाली, तेव्हाच ठरवलं की बाबा गौतम साबळे हा एका मोठ्या स्पीकर म्हणजे BMC मध्ये रवींद्र यांना हरवेल का, कारण ही पूर्ण RPIला एकदम हे चॅलेंज होतं. पण गौतम साबळेनं स्वतः राजीनामा BMCचा दिला आणि ह्या चॅलेंजला स्वीकारून रवींद्र पवार यांना बलाढ्य मताने चित केलं. याबद्दल RPIच्या वतीने आम्ही या ठक्करबापामध्ये
एकदम वातावरण झालं. कारण काय, गौतम साबळे हा तळागाळातला कार्यकर्ता होता. काही कार्यक्रम असेल तर तो गटराचं काय काय असेल तर तुंबले असेल तर स्वतः तो गटरामध्ये उतरून काम करायचा. आंबेडकर चळवळीतला एक चांगला कार्यकर्ता हरपला आपल्या समाजातून आणि त्यांचं गोरगरिबांसाठी पूर्ण जीवन अर्पण केलेले अशी मोठी व्यक्ती होती. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि समाजात एक म्हणतात ना, एक पोकळी निर्माण झालेली आहे. एक चांगला कार्यकर्ता आज आपल्याला हरपला आहे. एवढं हे मुंबई महानगरपालिकेची सेवा करत होते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा करत असताना त्यांना असं वाटलं की मी मुंबई पालिकेमध्ये सेवा करत असताना मुंबईच्या लोकांची, माझ्या एरियाची सेवा करायला पाहिजे. त्यामुळे त्याने महानगरपालिकेचा रिझाईन देऊन त्याने राजीनामा देऊन ते राहत असणाऱ्या एरियाची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांनी मोठा सिंहाचा वाटा म्हणून मुंबई महानगरपालिकेचा राजीनामा देऊन मुंबईची सेवा करत असताना अनेक क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची सेवा करत असताना त्या ठिकाणी राहत असणाऱ्या लोकांची सेवा करत असताना अहोरात्र त्याने मेहनत करून आज ते जलदान विजेचा कार्यक्रम आहे. मी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, म्युन्सिपल मजूर युनियनच्या वतीने त्यांना मनापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली गीताच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी येणार. तसं जर सांगायचं ठरलं तर गौतम साबळेचं आणि माझं मित्रत्व हे लहानपणचं. शाळेच्या लाईफ पासून ते मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाला लागण्यापासून तर नगरसेवक पद इथपर्यंत आमचा हा संगतीचा प्रवास. गौतम साबळे एक डॅशिंग आणि एकदा मनामध्ये घेतलेल्या निश्चयाची माघार नाही. त्याचं एक ताजं उदाहरण सांगायचं जर ठरलं तर 2007 मध्ये जेव्हा गौतम साबळे राजीनामा द्यायला निघाला महानगरपालिकेचा, तर आम्ही सर्व मित्रमंडळींनी त्यांना समजवलं. खास करून त्याच्यामध्ये मी देखील पवईला कामावर त्यांची लय समजूत काढली. अरे गौतम, नोकरी गेली, सरकारी नोकरी गेली तर पुन्हा नोकरी नाही. पण तो एवढा जिद्दी होता. मला फक्त एकच बोलायचं, राजूभाई आपण चुनके आता यार, आपण जो लोकांची कामं केली ना त्या कामाची पोचपावती आपल्याला फेब्रुवारीच्या 2007 मध्ये कळेल. मुझे फ्रेंड नहीं थे, वो हमारे फादर के भाई थे और मेरे चाचा लगते थे. वो गौतम नाना जो है हमारे चाचा लगते थे और उनकी सबसे ताज़ी याद अगर बताने को जाए तो अभी हम लोग नवरात्रि का देवी विसर्जन में गए थे. तो उस देवी विसर्जन में हम लोग सब, हमारी एक टीम रहती थी जिसमें हम लोग साथ में विसर्जन करने जाते थे माता जी का. तो उस विसर्जन में इस टाइम पे गौतम नाना नहीं जा रहे थे, तो मैं गया, उस गाड़ी पे खड़ा था. तो नाना ने मेरे को अंदर जाने नहीं दिया. उन्होंने बोले नहीं तू नहीं जाने का. मेरे को जोर जोर से चिल्ला रहे विनोद पीछा, विनोद पीछा, विनोद पीछे आकर के. तो ये जो है ना, वो उनका प्यार उस दिन दिखाई दे रहा था. जब मैं बाहर आया, मेरे 4 दोस्त लोग साथ में खड़े थे, बोले अरे नाना तेरे को बहुत प्यार कर दे रहे भाई, देखो अंदर जाने नहीं दिया करके. ये ऐसे बहुत सारे किस्से